सिनेमाचं शूटिंग आणि त्या शूटिंगच्या सेटला आग लागणं म्हणजे सिनेमाच्या शूटिंगमध्ये एखाद्या पटकथेत पक्की बसेल अशी कहाणी घडली. चित्रपटाचं नाव मदर इंडिया. ज्या चित्रपटामध्ये नर्गिस दत्त यांची ती राधाची भूमिका, आईची भूमिका आणि तिचा अँग्री यंग मॅन हा लेक सुनील दत्त, ज्यांनी त्यांच्या लेकाची भूमिका केली असा हा मदर इंडिया चित्रपट. आणि याच सेटला आग लागल्यानंतर बरेच लोक धावत पळत बाहेर आले, पण नर्गिसजी आतमध्ये अडकून पडल्या. आणि त्याच वेळेस जेव्हा नर्गिसजी अजून आगीतून बाहेर आल्या नाहीत हे समजल्या सुनील दत्त या चित्रपटात आपल्या आईचा हा एक लेख अशी भूमिका असताना तो आपल्या या चित्रपटातल्या आईला, त्या चित्रपटाच्या हिरोईनला वाचवण्यासाठी त्या आगीच्या ज्वाळांची कदर न करता आतमध्ये गेला आणि सही सलामत नर्गिस दत्त यांना बाहेर घेऊन आला. परंतु या सगळ्या खटाटोपामध्ये सुनील दत्त स्वतः त्यांना खूप जखमा झाल्या जळल्याच्या. पण जीवनाचा हा टर्निंग पॉईंट ठरला आणि मग नर्गिस सुनील दत्त असं त्यांचं नाव झालं. म्हणजेच नर्गिस यांनी सुनील दत्त यांच्याशी विवाह केला. त्याच सुनील दत्त या एका जंटलमनची आज 97वी जयंती. 6 जून म्हटलं की सुनील दत्त यांची आठवण व्हायलाच पाहिजे. अतिशय मनमिळावू असा हा माणसातला माणूस असं म्हटलं तरीही सुनील दत्त यांना फिट बसतं हे वाक्य. आज 97वी जयंती. एक महान नट ज्यांनी यादे हा चित्रपट अशा पद्धतीने बनवला की पूर्ण चित्रपटाचा जेवढा कालावधी आहे 2.5-3 तास, तेवढा वेळ तुम्हाला पडद्यावर फक्त एकच हिरो दिसतो आणि तो म्हणजे सुनील दत्त. मुझे जीने दो हा चित्रपट कोणीही विसरणार नाही. चंबळच्या डाकू यांचं जीवन काय, ते कशा पद्धतीने जगतात, त्यांच्यामध्ये सुधारणा कोणत्या बाबतीत हव्या आहेत, असं काहीसं सांगणारा तो मुझे जीने दो हा चित्रपट. सुनील दत्त यांचा पडोसन, एका भोळ्या व्यक्तीची भूमिका किशोर कुमार, सुनील दत्त, कसं विसरू शकाल तुम्ही. अशा या सुनील दत्त यांची ही 97वी जयंती. नर्गिस दत्त मेमोरियल हॉस्पिटल बार्शी हे त्यांच्याच प्रेरणेतून साकारलेलं हॉस्पिटल. नर्गिस दत्तजी यांना कॅन्सर झाला, खूप उपचार केले, परदेशात झाले, भारतात झाले, पण शेवटी नियतीपुढं काही चालत नाही म्हणतात, तेच घडलं. नर्गिस दत्तजी मध्येच सुनील दत्त यांना सोडून निघून गेल्या. सुनील दत्तजी यांनी एक वेगळा चित्रपट अभिनेता म्हणून स्वतः नाव कमावलं. अनेक अवॉर्ड्स, त्यांना पद्मश्री पण मिळाली. नर्गिस दत्त यांच्या मुलाची भूमिका मदर इंडिया चित्रपटात प्रचंड गाजली आणि तिथूनच त्यांचा अँग्री यंग मॅन हा प्रवास. तसं पाहिलं तर सुनील दत्त यांच्या अनंत आठवणी आहेत. 1965 आणि 1971च्या भारत-पाक युद्धाच्या वेळेस भारत आणि पाकिस्तानच्या लडाखच्या सीमेला त्यांच्या इतर काही फ्रंट पोस्टवर सुनील दत्त युद्धाच्या वेळेस काही डिग्री टेम्परेचर असतानासुद्धा, कडाक्याच्या थंडीतसुद्धा त्यांनी स्थापित केलेली अजंता आर्ट्स ही एक कंपनी, छोटीशी एक समिती, करमणूक करणारी समिती असं म्हटलं तरी चालेल. या सगळ्या समितीमध्ये सुनील दत्त आणि नर्गिस दत्त या दोघांचा सिंहाचा वाटा. कारण कंपनी त्यांची आणि कार्य काय तर युद्ध काळात बंकरमध्ये जाऊन आपल्या सैन्याला त्यांना थोडी शक्ती प्रदान करायची, त्यांची करमणूक करायची. हे अजंता आर्ट्सचं काम थोडंसं जरा हटके या सदरात मोडतं. पद्मश्री सुनील दत्त जेव्हा
शीख आणि हिंदू किंवा इतर धर्मियांमध्ये एक तेढ निर्माण झाली आणि पंजाबमधलं वातावरण बिघडत चाललं होतं. अशा वेळेस, अशा सेन्सिटिव्ह वेळी सुनील दत्त यांनी 2000 किलोमीटरची एक शांतीयात्रा काढली होती. कोण विसरू शकणार आहे हो त्यांचं हे कार्य? कोणीच विसरू शकणार नाही. जीवनामध्ये अनेक अप डाऊन आले, पण प्रत्येक वेळेस मस्तपैकी उभारी घ्यायची आणि पुढे चालत राहायचं. असं करत करत सुनील दत्त यांनी राजकारणातसुद्धा प्रवेश केला. एखादं मंत्रिपदसुद्धा त्यांच्या नशिबी आलं, तेही त्यांनी भूषवलं. सुनील दत्त यांचा खरंच जीवनप्रवास जर पाहिला ना आपण, तर अतिशय थक्क व्हायला होतं. एक चांगलं व्यक्तिमत्व. आज सहज 6 जून म्हणून 97व्या जयंतीच्या निमित्ताने त्यांना आठवताना त्यांचा यादे चित्रपट गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स याच्यामध्ये त्याची नोंद झाली. हेही सांगताना एक कलाकार म्हणून मला मनस्वी आनंद होतो. एक छोटा का होईना वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर म्हणून अशा या महान व्यक्तीच्या बाबत स्वतःच्या चॅनलवर बोलताना कुठे ना कुठे थोडासा मला पण अभिमान आहे. त्यातून माझ्या वडिलांनी इंडियन आर्मीला आपल्या जीवनातली अनमोल वर्ष दिली आहेत आणि त्या इंडियन आर्मीसाठी झपाटल्यासारखं काम करणारा हा एक चित्रपट अभिनेता, साधा सालस, लोकांच्या मदतीसाठी धावण्यासाठी आतुर असलेला, ज्यांनी रेडिओवर सुद्धा काम केलं अनाऊन्सर म्हणून. असं करत करत एक उत्कृष्ट अभिनेता म्हणून आपल्या या बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये स्वतःची अशी वेगळी छाप पाडत नर्गिस दत्त यांच्यासोबत तो घडलेला प्रसंग, मदर इंडियाच्या सेटला आग लागणं आणि मग जीवनाला एक वेगळी दिशा मिळणं आणि सुखी संसार करून दाखवणं. आज सुनील दत्त यांचे चिरंजीव संजय दत्त यांना आपण बघतो. प्रिया दत्त यांना राजकारणात पाहतो. प्रिया दत्त यांच्याकडे पाहिल्यानंतरसुद्धा तुम्हाला सुनील दत्त यांच्या स्वभावाची आठवण होऊ शकते. असा एक हरहुन्नरी, एक चांगला माणूस आणि एक चांगला अभिनेता, याला आठवताना त्यांच्या आयुष्याच्या उत्तरार्धातला कदाचित शेवटचा पिक्चर मुन्नाभाई MBBS. काय योग असतात बघा ना. मुलाबरोबरसुद्धा बाप चित्रपटात काम करतो असे योग खूप कमी कलाकारांना मिळालेत. त्यामध्ये मुन्नाभाई MBBS हा चित्रपट तसा खूपच गाजला. संजय दत्त यांची पण भूमिका मस्त आणि त्या चित्रपटात ओरिजिनली हे बापलेक असलेले 2 अभिनेते, 2 कसदार अभिनेते त्या चित्रपटात आपल्याला दिसतात. आणि त्या चित्रपटातला बाप सुनील दत्त आणि त्यांचा मुलगा संजय दत्त चित्रपटातसुद्धा तीच भूमिका. आपल्या मुलाला मिठी मारताना एक पिता आपल्या मुलाला जादू की झप्पी दे रहा है, या दृश्याने पापण्या नाही ओलावल्या असा माणूस सापडणं फार कठीण. चला, आज त्यांचे चिरंजीव संजय दत्त यांचा अजूनही या बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये बराच दबदबा आहे. अजूनही ते कार्यरत आहेत. त्यांचीसुद्धा आरोग्य संपन्नता आणि त्यांचं जीवनसुद्धा खूप वाखाणण्यासारखं आहे. पण आजचा एपिसोड हा फक्त संजय दत्तजी यांच्या वडिलांसाठी आहे. त्यांच्या 97व्या जयंतीनिमित्त सुनील दत्तसारख्या या महान कलाकारास कविप्रवीण शोचा मनःपूर्वक वंदन, मनःपूर्वक वंदन. त्यांच्या आठवणी अशाच ताज्या ठेवूया आपण. उद्या आपल्या याच चॅनलवर आपण सुनील दत्त आणि संजय दत्तविषयी अजून काही गोष्टी नक्की ऐकूयात. आजच्या व्हिडिओमध्ये इतकं पुरे. पुन्हा एकदा माझ्या सर्व रसिक प्रेक्षकांतर्फे आणि कविप्रवीण शो यूट्यूब चॅनलतर्फे, या प्रवीतर्फे सुनील दत्तजींच्या सर्व आठवणींना मनःपूर्वक नमन. आणि या आठवणी ताज्याच ठेवत आम्ही जगूयात, हेच पुन्हा एकदा त्या आठवणींनाच मनःपूर्वक आश्वासन.